जळुणा वडाळा गट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्तांकडे खोटी प्रतिज्ञापत्र सादर। सेवेतून बडतर्फ करा अन्यथा आंदोलन, सीईओ कडे तक्रार। बार्शी टाकळी तालुक्यातील जळुणा वडाळा गावचे ग्रामपंचायत अधिकारी दिगंबर घुगे यांनी अमरावती विभागाचे अप्पर आयुक्त यांना खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे। त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा अकोला जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार अशी तक्रार माजी सरपंच नलिनी राठोड यांनी जिल्हा परिषद सीईओ अनिता मेश्राम यांच्याकडे दिली आहे। जळुणा वडाळा गट ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच नलिनी राठोड विरुद्ध धनसिंग जाधव व इतर प्रकरण दाखल आहे। याबाबत आयुक्त कार्यालयाकडून सीईओंना अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते। त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी दिगंबर घुगे यांना लेखी अहवाल सादर करण्याचे सांगितल्यानंतर 4 जुलै 2025 ला त्यांनी अहवाल सादर केला। यानंतर सीईओ 17 नोव्हेंबर 2025 ला अमरावती विभागाच्या आयुक्त कार्यालयाला अहवाल सादर केला। अमरावती विभागाचे अप्पर आयुक्त यांच्या उपस्थितीबाबत कोणतीही नोटीस नसताना स्वतः हजर होऊन ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी अकोला यांच्या अहवालाची अवहेलना व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून खोटा दस्तऐवज प्रतिज्ञा लेख सादर केलाय। सदर ग्रामपंचायत अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा अकोला जिल्हा परिषद कार्यालयासमोर 26 जानेवारीला आमरण उपोषण करणार आहे अशी तक्रार अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडे 10 डिसेंबरला केली आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।